नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपले जे शेणखत आहे, काडी कचरा जमा होतो, झाडलोट जमा होतो आपलं घरातलं, गोठ्यातलं, तर त्याची साठवणूक कशी करायची त्याबद्दल आपण थोडक्यात बोलू. कारण की आजपर्यंत आपण पारंपरिक पद्धतीने जे खताची साठवणूक करत आलो आहे, हे यामुळे फायदा न होता नुकसान पण होत नाही आणि फायदा पण होत नाही. म्हणजे आपण जे खत टाकतो तो एक चोथा म्हणून टाकतो. त्याचा आपल्या पिकाला किंवा शेतीला काही उपयोग होत नाही. 2-2, 3-3 वर्ष ते लागू पडत नाही. त्याच्यासाठी आपण तात्काळ पहिल्या वर्षापासून आपलं खत लागायला पाहिजे शेताला, किंवा त्याच्यापासून आपलं पोषक तत्व मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण थोडीशी चर्चा करू. खताचा ढीग करताना काय करायचं, की जमिनीपेक्षा उंचावर, म्हणजे आजूबाजूचे जे पाणी आहे आपल्या खताच्या ढिगाऱ्यात यायला नको पाहिजे. अर्थात आपण जे खड्ड्यात जे खतं साठवतो हे चुकीचं आहे. खतं खड्ड्यात साठवल्यामुळे काय होतं, खतामध्ये शेणामध्ये मिथेन गॅस असतो. तो गॅस गरम होतो. गरम झाल्यामुळे त्यात असणारे जे जीवाणू असतात ते मरतात. गांडूळ नसतातच त्यात. शेणखतमध्ये गांडूळ हा प्रकार नसतो. कारण की गांडूळ तिथे टिकत नाही, इतकं गरम असतं. कारण की बरेच लोकं आता त्यात पाणी गरम करण्यासाठी सुद्धा वापर करायला लागले. काय करतात, पाण्याचा एक कॅन वगैरे किंवा पाईप त्यातून फिरवल्यानंतर त्यातून जर समजा इकडनं थंड पाणी सोडलं, तर त्या टाकीत म्हणा किंवा पाईपातून पास झाल्यानंतर आपण जे पाणी बाहेर निघतं ते गरम पाणी निघतं. असे सुद्धा प्रयोग करायला लागले लोकं. म्हणजे अर्थात त्यात हीट जास्त असतं आणि हीटमध्ये जीवाणू टिकत नाही किंवा गांडूळ टिकत नाही. मग आपण त्याच्यासाठी काय करायचं, आपण हे जे खताचा जो ढीग आहे, खताचा ढीग आपण जमिनीवर करायचा, पण आजूबाजूच्या जमिनीपेक्षा थोडा उंचावर करायचा. म्हणजे 1 फूटभर उंच पाहिजे आजूबाजूच्या जमीन, म्हणजे बाहेरचं पाणी त्यात यायला नको पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे जे वरतून जे पावसाचं पाणी पडतं, ते सुद्धा आपल्या खताच्या ढिगाऱ्यातून बाहेर जायला नको पाहिजे. हे काय आहे? हो, कारण की आपल्या याच्यात बारीक सूक्ष्म जीवाणू असतात, गांडूळ असतात. पावसाच्या पाण्यामुळे ते काय होतात, किंवा ते पोषक तत्व असतं ते सर्व वाहून जातं. ते सुद्धा वाहायला नको पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, जमिनीपेक्षा उंचावर ढीग करायचा हा बरोबर. आणि आपल्या ज्या ढिगाला आहे आजूबाजूला बांध टाकायचा. मातीचा टाका किंवा सिमेंटचा पॅक करू शकता. तुम्ही भिंत करू शकता 1 फुटाची, 2 फुटाची, 1.5 फुटाची. आपल्या पद्धतीने 2-3 फुटाची भिंत आपण आजूबाजूला करू शकतात. म्हणजे आपले जे खत आहे, खताचा जो ढिगारा आहे त्यातलं जे वेस्ट पाणी आहे, जास्त होणारं जे पाणी ते बाहेर निघायला नको पाहिजे, त्यातच थांबायला पाहिजे. आणि जर आपण त्याला आउटलेट करू शकतात. आउटलेट करायचं म्हणजे कसं, की आपल्या याच्यात ढिगाऱ्यात पाणी साचलं तर आपण त्याच्यात पाईप टाकून बाहेर काढू शकतात आणि परत ते पाणी आपण आपल्या पाऊस कमी झाल्यानंतर उकिरड्यात टाकू शकतात. पण असं पण करू शकतात. आणि शक्य झाल्यास वरतून आच्छादन करायचं किंवा शेड पण करू शकतात. म्हणजे पावसाचं पाणी त्यात जास्त पडायला नको पाहिजे. पडायला पाहिजे पण जास्त बाहेर वाहून निघायला नको पाहिजे. हे 2 कामं करायचे. म्हणजे हे जे खत आहे, या खतातून आपल्याला एअर निघण्यासाठी आपण जागोजागी त्याला पोकळ भाग करू शकतात. आपण बलने त्यात होल पाडू शकतात किंवा पाईपसुद्धा टाकू शकतात. किंवा आपलं जो ढीग आहे हा पोकळ झालेला पाहिजे आणि त्यात आपण पाणी स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं. म्हणजे इतकं पाणी द्यायचं की ते बाहेर वाहणार नाही असं पाणी द्यायचं. ड्रिपनं पाणी पाणी देऊ शकतात. आणि त्या ढिगाऱ्यावर आपण वेगवेगळ्या प्रकारचे वेल लावू शकतात, सावलीसाठी. म्हणजे छत नसल्यास सावलीसाठी आपण वेल लावायचं. आणि झाडं जर उगले तर झाडंसुद्धा उगू देतात. आपण हा प्रयोग केलेला आहे, आपल्या शेतात केला आहे, शेताच्या मध्यावर केलेला आहे. हे शेणखत नाही, हे शेतामध्ये निघणारं जे काडी कचरा किंवा काट्या वगैरे असतात, आजूबाजूला बांधावर असतात किंवा एक्स्ट्रा गवत असतं, हे यात आपण आणून टाकतात. किंवा लाकूडसुद्धा, लाकूड फाटा, जाड लाकूडसुद्धा आपण त्यात टाकलेले आपण थोडंसं जवळ जाऊन बघू शकतो. हे बघा, हे जाड लाकूडसुद्धा त्यात आहे. हे लाकूडसुद्धा बघू शकतो. हे जाड लाकूडसुद्धा त्यात टाकलेलं आहे. कारण की लाकूड उशिरा कुजतं आणि उशिरा कुजल्यामुळे जे कार्बन आहे त्याला दीर्घकाळ मिळतो. आणि आपण काय केलं, हे बघा, हे नीमचं झाड आहे. म्हणजे मध्यावर नीमचं झाड आहे. नीमचा बरोबर आपण ईशान्य कोपऱ्याला हा ढीग केलेला आहे. याच्याऐवजी आपण हीच पोझिशन आपण शेणखताच्या ढिगाला सुद्धा करू शकतो. उंचावर असल्यामुळे काय होतं, ते आजूबाजूला जो आहे तर तो मोकळा भाग भेटतो. तिथून सुद्धा गॅस बाहेर निघतो. म्हणजे
तो आणि वरतून जे आपण पाण्याचा स्प्रे करतो किंवा ड्रिपनं पाणी देतो त्यामुळे थंडावा निर्माण होतो, त्यात गांडूळसुद्धा असतात आणि जीवाणूसुद्धा. अशा पद्धतीने जर समजा तुम्ही खत साठवलं तर एक ट्रॅक्टर खत 10 ट्रॅक्टरची बरोबरी करू शकते किंवा 50 ट्रॅक्टर 100 ट्रॅक्टरची सुद्धा बरोबरी करू शकते. पण कुठल्या जे चोथा आहे गरम खत आहे त्या खतात काहीच नाही, अशा खताबद्दल आपण बोलतो आहे. आणि तितक्या पटीनं नाही झालं तरी आपलं जे खत आहे हे पौष्टिक असतं, सुपीक जमीन करण्यासाठी त्यात सर्व पौष्टिक तत्त्व त्यात असतात आणि पिकाला पोषक तत्त्व मिळतात आणि जीवाणूसुद्धा जास्त मात्रात त्यात जीवाणू मिळतील, गांडूळसुद्धा मिळतात. आपण हेच खत शेतामध्ये टाकू शकतात. जर आपण शेताच्या मध्यावर असा ढीग केला तर त्यात काय होतं, आपण जर समजा हे खत शेतात नाही टाकलं तरी आपल्या शेतातले जे गांडूळ आहेत, ऊन असतं त्या आता समजा आपलं शेत मोकळं असलं, ऊन असलं तर ऊनच्या टायमाला ह्या ढिगाऱ्यात येतील आणि सावली झाल्यानंतर ढिगाऱ्यातून बाहेर जाणार. आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूचं जे क्षेत्र आहे, आपलं शेती आहे, ते पूर्ण सुपीक करायचं काम ते करतात. परंतु आपण काय करायचं, आपलं जे पीक वगैरे निघाल्यानंतर आपण यातलं जे खत आहे हे खत आपण शेतामध्ये आपण टाकू शकतात किंवा पसरू शकतात. JCBनं पसरवा किंवा आपण हातानं पण टाकू शकतात किंवा तिथल्या तिथे या खताचं खतात रूपांतर होतं आणि ती जी माती आहे, माती बनते ते खताची, तर ती आपल्या जमीन सुपीक करायचं काम करतं. आणि हे जे खत आहे सर्व खतांमध्ये रासायनिक खत पेक्षासुद्धा चांगलं काम करतं, कारण की हे जे जैविक खत असतं यात सर्व प्रकारचे जीवाणू असतात आणि यात तुम्ही वरतून समजा जैविक हे लवकर कुजण्यासाठी आपण डिकम्पोजर पण यात टाकू शकतात, ताक टाकू शकतात, गूळ टाकू शकतात, गोकृपामृत टाकू शकतात, जीवामृत टाकू शकतात. सर्व प्रकारचे जैविक विघटन होणारे जे पदार्थ आहे हे यात टाकू शकतात. अशा पद्धतीनं आपण खताचा साठा करू शकतात आणि प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये असा जर ढीग केला, सेंटरला ढीग केला, तर आपलं जे क्षेत्र आहे, आपण बांधावर ढीग केला तर शेजाऱ्यांचा फायदा होतो. सेंटरला मध्यावर ढीग केला तर आपलं आजूबाजूला आपलं क्षेत्र असतं म्हणजे आपला फायदा होतो. म्हणजे किंवा आपण असंही करू शकतो, आपल्या शेताच्या मध्यावर एक बांध टाकायचा आणि त्या बांधावरसुद्धा लांबट आपण ढीग करू शकतात किंवा सेंटरलासुद्धा एक ढीग करू शकतात. कुठल्याही पद्धतीने आपण हा ढीग करू शकतात. आणि आता आपलं माझं आहे, आता समजा आपण म्हटलो की पावसाचं पाणी जर वाहून गेलं तर आपल्या शेतातच वाहणार आहे, कारण की आपण जर समजा आजूबाजूला तर ते जे जीवाणू वाहून गेलं तर शेतात वाहतील. म्हणून आपण याला बांध टाकलेला नाही, तरी आपण हे जमिनीपेक्षा उंचावर ठेवलेलं आहे. म्हणजे आजूबाजूचे क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा पण थोडंसं उंचावर ठेवलं म्हणजे त्यात पावसाचं पाणी वाहून त्यात जाणार आणि फक्त वरतून जे पावसाचं पाणी पडेल त्यात पडू शकतं. आपण याला हे मोठं असल्यामुळे आपण याला शेड वगैरे काही केलेलं नाही आहे म्हणजे पाण्यासाठी. परंतु याच्यावर जे आपण आच्छादन म्हणून हे जे वेल चढवलेले आहे त्यामुळे सावली मिळते. आणि जर समजा हे वाहिलं बी, समजा थोडंफार जर वाहिलं तर आपल्या शेतातच वाहणार आहे आणि आपल्या शेतामध्ये वाहणारं पाणीसुद्धा आजूबाजूला बघा इथे गवत उगलेलं आहे, सुकलेलं गवत, आपण निंदणी वगैरे करत नाही. आपण ही आपली जी शेतामध्ये जे SRT पद्धतीने आपण शेती करतो, ह्या SRT पद्धत काय आहे त्याबद्दलसुद्धा तुम्ही यूट्यूबला SRT म्हणून सर्च करा, तुम्हाला SRTबद्दल माहिती मिळेल. म्हणजे यात काय होतं, आपलं पाणी वाहून जाणारं जे पाणी आहे तर शेतात जोरात न वाहता पाणी आपल्या ज्या गवताच्या ज्या मुळ्या असतात किंवा पिकाचे जे आपण मुळ्या तिथेच ठेवतो, त्या मुळ्या सुकल्यानंतर पोकळी निर्माण होते आणि त्याद्वारे ते गवताच्या मुळ्यांद्वारे जमिनीमध्ये मुरतं. म्हणून हे जे जीवाणू वगैरे आहे समजा वाहून गेलं समजा खत, तर हे सुद्धा आपण तिथल्या तिथे आपण शेतामध्ये जिरे. अशा पद्धतीने आपण आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या घराजवळ खताचा साठा करू शकतात. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल यात कमेंट करा. आपले काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नसुद्धा आपल्या कमेंटद्वारे आपल्याला व्यक्त करू शकतात. आपण आपलं जे चॅनल आहे, आपलं सेवाभाव 1137 सेवाभाव 113-7 ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा. जे आपल्याला जे नवीन येणारे जे व्हिडिओ आहे याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आपण असेच नवनवीन विषयांवर आपण व्हिडिओ पोस्ट करत असतो. शेती आहे, आरोग्य आहे किंवा सेवाभाव म्हणून आपण वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ बनवत आहे. आपलं हे चॅनल आपलं सर्वांचं चॅनल आहे असं समजून आपण ह्या चॅनलला ग्रो करा. धन्यवाद.